नमस्कार. आज मी तुम्हाला मराठीची एक गोष्ट वाचून दाखवणार आहे. बाळूची टोपली. लेखिका आहेत चित्रा सौंदर. शाळेतून परत येताना रस्त्यावर बाळूला एक टोपली पडलेली दिसली. त्याने ती उचलली. बाजाराजवळ एक अंडीवाला कोंबडींच्या पिल्ल्यांच्या मागून पळत होता. चक 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 ती पिल्ले इकडे तिकडे पळत होती. मी त्यांना पकडू शकेन, बाळू म्हणाला. वाह, फारच छान बाळू, अंडीवाला म्हणाला. हा घे एक पेरू. बाळूने आनंदाने पेरू घेतला आणि खिशात ठेवला. यातल्या काही पेट्या धरतोस का रे बाळू, मिठाईवाल्याने विचारले. मी त्या सगळ्या त्या टोपलीत ठेवू शकेन, बाळू म्हणाला. त्याने त्या पेट्या मिठाईच्या दुकानात नेऊन ठेवल्या. वा रे बाळू, मिठाईवाला म्हणाला. हे घे तुला चिकू. बाळूने आनंदाने चिकू घेतला आणि खिशात ठेवला. ओ हो, फळवाला ओरडत होता. मी ती तुम्हाला उचलून देतो ना, बाळू म्हणाला. त्याने सारी फळे उचलून टोपलीत ठेवली. शाबास बाळू, फळवाला म्हणाला. तुला ही संत्री ठेव. बाळूने आनंदाने संत्री घेतली आणि पिशवीत ठेवली. फुलवालीची छोटी मुलगी रडत होती. ती का रडते, बाळूने विचारले. तिला झोप आली आहे. तुझ्या टोपली तिला ठेवून जरा डोलवशील का रे बाळू, मला खूप काम आहे रे. झोपली ना, वाह फार छान, फुलवाली म्हणाली. ही घे तुला केळी. बाळूने आनंदाने केळी पिशवीत ठेवली. अचानक पाऊस सुरू झाला. ए बाळू, त्याच्या मैत्रिणीने हाक मारली. मी तुझ्या टोपली खाली येऊ का रे. तुला एक आंबा पाहिजे, तिने विचारले. तो एक मोठा रसाळ आंबा होता. आता बाळू तो कुठे ठेवील. तुला उशीर का रे झाला बाळू, बाळूच्या आजीने तो घरी पोचल्यानंतर विचारले. मी शाळेतून परत येत होतो, बाळूने तिला सांगितले. मग अंडीवाल्यांनी मला पेरू दिला, मिठाईवाल्यांनी मला चिकू दिले, फळवाल्यांनी मला संत्री दिली, फुलवाल्यांनी मला केळी दिली, माझ्या मैत्रिणीने मला आंबा दिला आणि बाळूने त्याच्या आजीला टोपलीभर फळे दिली. धन्यवाद.